फायनली आले मी आपल्या 6 एकरच्या प्लॉट मध्ये। आज आपला 6 एकरचा प्लॉट तोडायला चालू आहे आणि 30 टनाची गाडी पण आली साईडला। आज आपल्याला एवढी गाडी लोड करायची। चला मी तुम्हाला आपल्या 6 एकरातला माल पण दाखवते, किती मस्त निघाला आणि कलिंगडची साईज पण किती मोठाली आणि हिरवीगार पण, कलर पण एकच नंबर। चला तुम्हाला दाखवते आपल्या प्लॉट मधला माल किती सुंदर पा। कलिंगड पण खूप दाट लागले तर आणि खूप छान पण दिसायले तर हे पा। इथे साईडला लेबर बसले तर टरबूज त्यांनी कलिंगड कापले आणि कलिंगड खायले तर, आणि आमचं एक लेबर कलिंगड तोडायले। चला आपण त्यांना विचारू कसे कलिंगड निघालेत, काय निघाले। तर चला तुम्हाला अगोदर कलिंगड दाखवते। हे पा आपला 6 एकरचा प्लॉट आहे आणि 1 नंबरचा माल चाललाय। 30 टनाची गाडी आली पा, किती मस्त माल निघालाय आणि कलिंगडची साईज झाली आहे हे पा 5, 6, 7 किलोची कलिंगडची साईज झाली आणि खूपच दाट पण आणि खूपच छान माल पण निघाला। चला मी तुम्हाला पूर्ण प्लॉट मध्ये फिरून दाखवते किती मस्त माल निघालाय। ही पा एका लाईनला पहा, ह्या कडीची त्या कडीला एक लाईन, तर पहा किती मस्त माल निघाला आणि खूप छान पण दिसायलाय। खूप साईज पण मोठी आणि खूप छान पण। 6 एकरचा प्लॉट आहे आपला हे पहा। पहा कलिंगड किती दाट निघाली, पहा किती दाट कलिंगड निघाली तर। आणि व्यापारी लोकांना आपला माल पण खूप छान पसंत आला। आपला हा 6 एकरचा प्लॉट आहे आणि अजून वरती आहे का ते आता सध्या लावलाय, म्हणजे ते 3 एकरचा प्लॉट आहे, त्यात त्याची आताशी लागवड केली, म्हणजे सध्या छोटे वेल आहेत आणि 6 एकरचा प्लॉट आपला चालू आहे। पहा कलिंगड पहा किती मस्त निघालेत, खूप छान पण निघाले तर आणि मोठमोठाले पण निघालेत। हे पहा आमचे लेबर लोक तोडायले तर, आमची पूर्ण ही फॅमिली आहे आणि आमचा प्लॉट आहे म्हणून आम्ही लेबर लोक आमचे घरचेच लावले। पहा आमचे कलिंगड तोडायलेत पण आणि कलिंगड खायलेत पण। पहा कलिंगड किती मोठमोठ्या ढिग पण लागली तर खूपच छान माल निघायला, खूपच आनंद झाला। कष्टाचं फळ शेवटी भेटतच आपल्याला। चला पूर्ण लाईन दाखवते मी या साईडला, आता ती साईडला लाईन दाखवते। पहा किती मस्त माल निघालाय। खूप कलिंगडची साईज पण खूप मोठाली झाली। ही पहा या कडीपर्यंत तर त्या कडीपर्यंत एका लाईनीला पहा किती दाट माल निघालाय आणि खूप छान पण माल निघालाय। चला मी तुम्हाला अजून पुढे दाखवते आपले कलिंगड किती छान निघाले तर। हे बघा एकाच जाग्यावर पहा कलिंगडची साईज पण किती मोठाली आणि एकाच जागा किती मस्त पण दिसायले तर, आणि खूप मोठमोठाले पण झाले तर आपले कलिंगड, म्हणजे याला पाणी वगैरे खूप जास्त होतं त्यामुळे खूप मोठाली साईज झाली। आणि ते आपला 4 एकरचा प्लॉट होता का, त्या प्लॉटमध्ये कलिंगडची साईज छोटाली होती। मी पहा ही बघा कलिंगडची साईज झाली बघा 2-3 किलोची साईज झाली। 1 नंबरचा माल चाललाय मार्केटला। आज 30 टनाची गाडी आली आहे प्लॉटमध्ये। एक लाईन पूर्ण दाखवते पहा एका लाईनला। एक लाईनला खूप दाट माल निघालाय आणि खूप छान पण निघालाय। चला मी तुम्हाला अजून पुढे दाखवते। चला मी आता आपल्या लेबर लोकांशी तुम्ही बोला, आपल्या लेबर लोकांना विचारते मी माल कसा निघालाय, कशी क्वालिटी वाटली तुम्हाला। चला चला ए मोशी कसा माल निघायला ग, छान निघाले का? हा टरबूज म्हणजे कलिंगड मोठं झालं का? आणि दाट निघाले का? दाट आणि 30 टनाची गाडी लोडिंग होती का? हा पहा 30 टनाची गाडी पहा आमची कलिंगडी पहा, आणि पूर्ण आमची फॅमिली आहे, लेबर लोक नाही पूर्ण आमची फॅमिली आहे। आम्ही घरच्या घरीच कलिंगड तोडायला पहा खूपच छान निघाला। तुम्ही पण नक्कीच खायला आमच्या शेतामध्ये लाल लाल कलिंगड। चला मी तुम्हाला एक लाईन पूर्ण दाखवते।